तुमचा अँटी डॅन्ड्रफ शॅम्पूच तुमचा कोंडा वाढवत असेल आणि तो कमी करत नसेल, ऐकायला खोटं वाटत असेल, पण ऐकून घ्या, समजून घ्या. बहुतेक लोक कोंडा आला की शॅम्पू हा एक दिवसाआड किंवा कधी कधी रोज देखील वापरायला चालू करतात. डोकं जोरजोराने घासत असतात आणि एक शॅम्पू त्यांना फरक नसेल पडत तर शॅम्पू देखील बदलतात. त्यांना वाटतं कोंडा म्हणजे हा डोक्याची घाण किंवा कोरडेपणा, त्याच्यामुळे जेवढं जास्त घासलं तेवढं ते लवकर कमी होईल. पण इथेच तर खरी गोम आहे. डोक्यातला कोंडा हा त्याच्या कोरडेपणामुळे नक्कीच नसतो. तो उलट एका विशिष्ट बुरशीमुळे किंवा डोक्यावरच्या तेलकटपणामुळे होत असतो. याला आपण सिबोरिक डर्माटायटिस असं म्हणतो. आणि जेव्हा तुम्ही शॅम्पू वारंवार वापरता तेव्हा डोक्याची त्वचा ही कोरडी बनते. तेव्हा त्वचा तिचं संरक्षण करण्यासाठी अधिकच तेल स्त्रव करत असते आणि या तेलावरच बुरशी ही साचल्या जाते. याचाच अर्थ असा की जेवढं तुम्ही घासता तेवढाच जास्त कोंडा डबल येतो. काही वेळा तर हा डॅन्ड्रफ वाटणारा पार्ट हा डॅन्ड्रफ नसून हा सोरायसिस असू शकतो, ज्यामध्ये त्वचा ही जास्त वेगाने वाढू शकते आणि तिथे पापुद्री साचल्या जातात. आणि हे साध्या शॅम्पूने कधीच जात नाही. शॅम्पू मागून शॅम्पू वापरण्यामध्ये पैसा आणि वेळ घालवू नका. डोक्याची त्वचा लाल होत असेल, खाज येत असेल तर डॉक्टरांना जाऊन दाखवा आणि योग्य निदान करून त्याचा उपचार घ्या. कारण योग्य तो निदान झाल्यावर तुमचा हा डॅन्ड्रफ आटोक्यात आणला जाऊ शकतो आणि तेही शॅम्पू न बदलता. धन्यवाद.